पंढरपुरात आपण पाहतोय त्या ठिकाणी भाजपचं पारडं काहीसं जड झाल्याचं दिसतंय। आपण पाहूयात पंढरपूरची काय परिस्थिती आहे। तर पंढरपूरबद्दल सांगायचं झालं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात या ठिकाणी नेमकं कोणते उमेदवार होते आणि संभाव्य आमदार कोण असणार आहे। तर भाजपकडून समाधान अवताडे जे आहेत ते इथले संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। त्यांच्या विरोधात मनसेकडून दिलीप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र इथल्या मतदारांनी कौल दिला आहे तो समाधान अवताडे यांना। त्यामुळे लगातार दुसऱ्यांदा समाधान अवताडे हे पंढरपूरचा आपला गड राखताना दिसतायत। 2019 मध्ये ते उभे राहिले होते, अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी जी आहे ती दाखल केली होती, ते निवडणूक लढले होते, मात्र त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। आणि त्यानंतर जेव्हा आमदार भारत भालके यांचं निधन झालं तेव्हा पोटनिवडणुकीत लागली आणि त्यावेळी मात्र समाधान अवताडे हे दुसऱ्या क्रमांकाचे पहिल्या क्रमांकावरले पंढरपूर गड त्यांनी काबीज केला आणि आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या कामांच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो भाजपकडून समाधान अवताडे